सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे मिरज येथील जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माननीय धनंजय भिसे यांनी आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर जितेश भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी, आयुष्मान भारत कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड, औषधोपचार मोफत, महात्मा फुले योजना आणि आयुष्मान भारत योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया, मोफत शिबिर आदी भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केले। शिबिराचं उद्घाटन मिरज नियंत्रण शाखेचे SPI रणजित तिप्पे, PSI चंद्रकांत वाघ, डॉक्टर विनायक सुतार, डॉक्टर शिंदे यांच्या उपस्थितीत झाले। या शुभेच्छा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला। सदर शिबिर आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त करून जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांना लाख धन्यवाद दिले। आयुष्मान भारत योजना, आयुष्मान कार्ड, आयुष्मान वय वंदना कार्ड, 70 व 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आयुष्मान यादीमध्ये नावे नसल्यास ओरिजिनल रेशन कार्ड व रेशन कार्ड मधील सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, ऑलरेडी तहसीलदार पात्र दाखला व आधारशी संलग्न मोबाईल आदी सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या। हे शिबिर आज बुधवार दिनांक 22/7/2026 रोजी सकाळी ठीक 9 ते 4 या वेळेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शनिवार पेठ शनी मारुती मंदिर जवळ इथं पार पडला। या शिबिराविषयी बोलताना जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे व अन्य मान्यवरांनी सांगितले की आज जिजाऊ चॅरिटेबल संस्था मिरज यांच्या वतीने शनिवार पेठ परिसरातील सर्व लोकांना आरोग्य तपासणी, औषधोपचार मोफत, त्याचबरोबर आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय महाराष्ट्र शासनानं ज्या पद्धतीनं जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर आयुष्मान भारत योजना या माध्यमातून बऱ्याच लोकांना शहरामध्ये 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो। परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आपण उपचार घेण्याच्या ठिकाणी जातो, योजनेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी जातो, पण त्यावेळेला आयुष्मान भारत कार्ड याची खरं तर हे असणं खर्च अनिर्वाह आहे आणि आयुष्मान भारत कार्ड असल्याशिवाय आता आपला जो उपचार आहे मोफत हा होत नाही। त्याचं ते आम्ही पाहून आज जिजाऊ संस्थेच्या वतीने आम्ही या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेचं कार्ड जे आहे ते आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, वयोवर्धिनी योजना या अशा सर्व सरकारी जे काही कार्ड आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले। सदर शिबिरामध्ये आता जवळजवळ 180 ते 90 लोकांनी 180 ते 90 लोकांनी साधारण याच्यामध्ये सहभाग घेतला, त्यांचं कार्ड काढून घेतलं। त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजित केले, त्याच्यामध्ये सुद्धा ज्या लोकांना ऑपरेशनची गरज आहे अशा लोकांना टोटली मोफत म्हणजे 1 रुपये न खर्च करता त्यांना मोफत औषधोपचार त्याचं करण्यात येणार आहे। अशा या ठिकाणी आमचा आपला बाळासाहेब ठाकरे दवाखाना, त्याचबरोबर सर्व ज्ञात नोंदवले, महात्मा ज्योतिबा फुलेचे जे कोऑर्डिनेटर आहे अशा सर्व लोकांचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळालं। तर या माध्यमातून मी सर्व लोकांना विनंती करतो की आपलं जर कार्ड जर काढलं नसेल आयुष्मान भारत कार्ड तर आपण सर्व लोकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्या। चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कार्यकर्ते धनंजय भिसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय सेवा इथं उपलब्ध आहे। गेले 15-16 वर्षे झाले समाजाच्या वंचित घटकापासून शोषित पीडित लोकांपर्यंत गरजू लोक आपल्याकडे न येता गरजू लोकांच्या दारापर्यंत जाण्याचं काम कोण करत असेल ते आमचे धनंजय भिसे साहेब करत असतात। समाजामध्ये आज बघितलं तर आज दुसरे कार्यकर्ते होल्डिंग लावून फटाके आतषबाजी हे करत असतात, वायफळ खर्च करत असतात। एक चांगला तरुण कार्यकर्ता म्हणून त्याने एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांची गरजा काय ते गरजा पूर्ण करा। आरोग्याची समस्या आहे, आभा कार्ड आहे, इतर खूप योजना आता याने बघितला। आता तर त्याने म्हटलं की 200-250 लोकांनी तो उपभोग घेतला, तर आम्ही बघतोय कमीत कमी याने 15-16 वर्षे झाले वेगवेगळ्या माध्यमातून जिजाऊ चॅरिटेबलच्या मार्फत हजारो लोकांना त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत। रक्ताची पिशवी पावपांना 2 वाजता फोन करा, आम्ही निवड माणूस सगळ्या त्यांना सुविधा आहे। तर समाजामध्ये कार्यकर्ता कसा असावा, म्हणजे विशेषसारखा असावा असं या प्रयत्न सांगली जिल्ह्यामध्ये त्याने वेगळी निर्माण करून दिलेलं आहे। आणि
की यांच्या कार्यक्रमाला मी आलो खरंच एक भाग्यवान झालो असल्या दुबळ्यांच्या लोकांच्या मोफत कामासाठी त्यांनी जे अहोरात्र प्रयत्न करून डोळ्याच्या ऑपरेशन तपासणी असेल, औषध मोफत असेल, ए टू झेड संपूर्ण काम जिथं गोरगरिबाला 100-200 रुपये असताना तिथं रक्ताचे टेस्ट जे 2,000 रुपये जातात ते सगळं मोफत करत असल्या लोकांना आमच्याकडून यांना लाभावं आणि येऊन यांना निर्वाह शुगर आणि जनसेवा एक ईश्वर सेवा पुणे यांना करत आहे आणि जयलाभ शेख म्हणून मी यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि यांना आज दिनांक 22/7/2025 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग व सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या अंतर्गत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मिरज या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला. हा शिबिर जिजाऊ चॅरिटेबल